नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, शेतकरी बांधवांना आता पीक नुकसान भरपाई मिळणार आहे। अखेर शासनाने पीक नुकसान भरपाई जाहीर केली आहे। त्या संदर्भातला नवीन जी आर काढलेला आहे। आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे। मित्रांनो, या जी आर मध्ये प्रत्येक विभागनिहाय, जिल्हानिहाय किती रक्कमा या ठिकाणी वितरित करण्यात आलेल्या आहे, किती नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती दिलेली आहे आणि किती रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी जी आर बघू शकता। राज्यात विविध जिल्ह्यात माहे फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचा दिनांक 22 जुलै 2025 रोजीचा हा महत्त्वपूर्ण जी आर आहे। मित्रांनो, या ठिकाणी संदर्भ दिलेले आहे। नंतर प्रस्तावनेमध्ये बघा, अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते। दर विहित करण्यात आले आहेत। केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने 30/1/2014 अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे। तसेच 22/6/2023 च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे। मग आता फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून संदर्भ क्रमांक 3 ते 8 अन्वये निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले होते। त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय देण्यात आलेला आहे। तर शासन निर्णय काय आहे बघूया। फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार सुमारे 337,41,43,53,000 एवढा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे। मग या शासन निर्णयान्वये जोडलेल्या प्रपत्रात दर्शवलेल्या उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्विनियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून देऊन कार्यासन यांनी हा निधी वितरित करावा। ही नुकसान भरपाई देण्यासाठी काही नियम सांगितलेले आहे। तर ही नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी पुढील नियम आहेत। संदर्भाधीन अनुक्रमांक 1 येथे नमूद केलेल्या 24/1/2023 अन्वये सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा। सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यताबाबत नियमानुसार कार्यवाही करावी। तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी। एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी। म्हणजे मागील कोणत्याही हंगामाचे पैसे या ठिकाणी नाही, फक्त जे फेब्रुवारी ते मे दरम्यान जो पाऊस झाला आहे त्याचेच पैसे या ठिकाणी आलेले आहे। कोणत्या लाभार्थ्यांना मदत देताना निरुक्ती होणार नाही, म्हणजे पुनरावृत्ती होणार नाही याची तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी। वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोर पालन करण्यात यावे। ज्या परियोजनासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याच परियोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा। ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करण्यात यावी। लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा। या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीकरिता वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात। या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील। म्हणजे मित्रांनो, ही नुकसान भरपाई जर तुम्हाला मिळाली तर तुमच्यावर कर्ज असेल तर बँका ते कर्ज म्हणून वळती करू शकणार नाही।
किंवा कर्ज वसुली करू शकणार नाही। हा निधी तुम्हाला तुमच्या खात्यात या ठिकाणी मिळणार आहे। सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखे निधी जाहीर करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावा। तर मग मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी विभागीय आयुक्तांना ही सर्व जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यांनी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांना सूचना दिलेल्या आहे। तर मित्रांनो, या प्रकारे आता 337 कोटी एवढा निधी नुकसान भरपाई म्हणून या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे। हा जर शासन निर्णय तुम्हाला बघायचा असेल तर हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा शासन निर्णय तुम्हाला बघायला मिळेल। मित्रांनो, या पुढील तक्त्यांमध्ये प्रत्येक विभागनिहाय किती निधी या ठिकाणी दिलेला आहे ती माहिती दिलेली आहे। कोणत्या जिल्ह्याला किती निधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ही सर्व काही या GR मध्ये माहिती दिलेली आहे। या ठिकाणी बघू शकता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बघा लाखामध्ये रक्कम दिलेली आहे। 5,998.20 लाख एवढा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। पुढे बघा पुणे विभागासाठी पण 8,127.27 लाख एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। पुढे नाशिकमध्ये 8,567.08 लाख एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। कोकण विभागात 938.24 एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तसेच मित्रांनो, अमरावती विभागासाठी 6,619.11 लाख एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आणि शेवटी नागपूर विभाग आहे। नागपूर विभागासाठी 3,491.63 लाख एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। टोटल निधी बघा या ठिकाणी एकूण जो निधी आहे तो आहे 337,41,53,53,हजार एवढा निधी नुकसान भरपाई म्हणून शासनाने वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यावर DBT जे खाते आहे त्या खात्यावर जमा होणार आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे आणि आता शेतकऱ्यांना हा निधी लवकरच त्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।